हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझे डेली ब्लॉग्स. तर मी आता खूप दिवसापासून ब्लॉग नाही टाकला. त्याचं कारण असं आहे की माझे एक्झाम चालू होते आणि रिझल्टसुद्धा आला आहे, मी पास झाले. आणि आता आम्ही चाललो आहे गावाला. आणि आज गावाला आम्ही सगळे नाही चाललो आहे, दादा नाही चालला, त्याला सुट्टी नाही आहे. पण आम्ही मेघामावशीच्या फॅमिलीसोबत आमच्या गावाला चाललो आहे. ती लोकं आमच्याकडे येणार आहेत आणि खूप एन्जॉय करणार आहेत. तर हा आमचा सफर तुम्ही पूर्ण बघा. अर्धा रस्ता प्रवास झालेला आहे. आता आम्ही आलो या हॉटेलमध्ये, हॉटेल साईराज. तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉग वगैरे त्यात तुम्हाला माहिती असेल, कारण की हे हॉटेल खूप चांगलं आहे. आम्ही दरवेळी इथंच थांबतो आणि इथं आम्ही थोडासा नाश्ता पाणी केला आणि नंतर आम्ही परत निघालो. आम्ही काल किती वाजता 3 वाजता इथं पोहोचलो आणि आता सकाळी सकाळी आम्ही मॅगी खातोय. आणि आता आत पप्पा आणि काका आणि मम्मी तिघं मिळून मॅट टाकतायत. तुम्हाला दाखवलं थोड्या वेळ. ही मॅट आहे, ही आम्ही लादीच्या वरती लावतोय, म्हणजे थंडीमध्ये असं थंड लादी नको लागायला आणि थोडंसं वॉर्म फील व्हायला. आणि हे आम्ही कल्याणवरून घेऊन गेलो किचनसाठी आणि बेडरूमसाठी. मॅट आणलेली ना आम्ही. ती लाईन आहे ना तुझ्या पायाजवळ, ती ह्याला मॅच झाली पाहिजे. ह्या लाईन हे बॉर्डर नाही, ह्या ही आडवी नाही झाला मग सगळं बिघडतं. ही आहे ना, हे आपलं एकारा झालं. ही लाईन हो अशी लाईन त्या सरळ रेषेत राहिली पाहिजे. ते का काढतायत? बुडत नाही. एकच बस होऊन जाईल ना. एकच बस होईल हा डबा. नाही अजून ते किचनचं आहे ना. हा ते पण आहे. हे बघ आता याला अर्धा गेला काल. हा आता अर्धा जाईल. हा किचन पण आहे ना. ही इकडच्यासाठी बेडरूमसाठी, किचनसाठी वेगळा पॅटर्न आहे. तो बघा, तो पॅटर्न आहे. हे गादी आहे, हिचं खाट बाहेर आहे, ते आत होतं ते बाहेर आणलं. किती हळू खातो ईशान, मॅगी पण खावत नाही तुला. आमची बंदूक सोडा, गोळी माझी आहे. अरे 60 रुपये 100 किती दे? 120 ना. 120 रुपये. चांगली केस होती माझी, उगाच तेल लावलं काल. आता धुवली तरी पण इथं तेल राहिलंच आहे. शॅम्पूने धुतली, घाई धुतली. आता मी रेडी झालेली आहे, कारण की आता सागर नाना, सिद्धी, मी, मेघा मावशी, श्रावण काका आणि ईशान आम्ही सगळे चाललो आहोत फिरायला म्हणजे आधी आम्ही जाणार मिसळपाव खायला आणि तिथून आम्ही जाणार डॅमवरती. तर आम्ही आलो आहे मिसळपाव खायला. पण मी मगाशी नाश्ता केला आहे म्हणून मी फक्त लस्सी घेते. नारळाचं झाड बोल. आता बोल ना. नारळाचं झाड बोल. नाही बोल ना बाळा. बोल आता काय बोललीस ते. तिला चिडवते. हॅलो गाईज, आता आम्ही आलो इकडे. हां बोल बोल ना, चालू आहे ब्लॉग. हाय कर सगळ्यांना, हाय कर. कुठे आलोय सांग, कशाला आलोय सांग, कुठे कशाला आलोय सांग. सिनवलीकडं नाही, काय खायला आलो सांग. मिसळ. तू खाणार आहे का बा मिसळपाव? नारळाचं झाड. इथं या दोघांचे आले मिसळ आणि हे दोघं शॉपिंग करतात. आई सोबत एवढी मोठी बॉटल मला नाही रे, जास्ती नाही. मजा येत आहे ना, ते छान आहे. ट्रेन बघा किती आहे. बिचारे होता त्या ताटावरून उठून हिच्यासाठी आले. काय होते अजून टाका, भरून द्या. थँक्यू. लस्सी आहे, पाहिजे तुला? हो बघ, सेम एकदम सेम. छोटा टाकलं की झालं ऑरेंज. फ्रूट आहे, मला दे. आता व्हिडिओसाठी देते ती, अशी देणार नाही. कुठे आणले? मला दे मग. त्याला दे. नाही देते. खाली पाण्यात जाऊ शकतो आपण, चल ना.
आलो आहोत आम्ही आता डिंबा धरणावर. हॉटेल इथं टाकलं होतं, नाही पहिलं हॉटेल वरती होतं. किती ब्लू ब्लू हा ना, ते मासे वाटतं मला बबल्स येते बघ ना. सुटल्यानंतर त्यावेळेस मासे वाटतं ते बबल बबल येतात त्यांनी काय केलं, गणपती बंद ठेवलं ना, त्यांनी आकाश सेटअप बोट बीट काय नाही का याच्यामध्ये टेबल असतील ना काय माहिती. पाठी नाही का रिसॉर्टचा बोर्ड लावलेला रिव्हर पार्क काय आहे ते मत्स्य पालनाचं. अच्छा, मत्स्य पालनाच आहे ते. अरे वा, ते मध्ये हे दिसतं ते ब्लॉक ब्लॉक चॉकलेट चल पिल्लू, मासे तिथं पिल्ला सोडतात त्याच्यात. आता हे पोराने बंद केलं, कल्याणचाच होता तो पोरगा, त्यावेळेस जायला भेटायचा आतमध्ये, त्याची ओळख झालेली चांगली ना, तो मासे बिसे पण द्यायचा आणून. सोनारा गेलता ना तिथं. हे इकडे पुढे जायचं बाबा. कपडे आणलेस तू? नाही, कपडे काढून माझ्या टोपीला नाही, तुझ्या टोपीला काटे लागतील. खूप डीप आहे. नाही जमणार आपल्याला. आपण इकडे खूप खोल आहे ते पाणी. एकदम खाली आहे ना, हे घाट टाईप आहे. हा, हे काय इकडे पाण्याचे काट आहे त्या झाडांना. काट कुठे आहे? वाकून वाकून चाल. तू तिथं हाईटच छोटी, तू कशा साईडला काट आहे एकदम. काट इकडे नाहीये. आलो आपण. काय सुंदर व्ह्यू आहे माहितीये इथं. रिकामी झाले तर ना आपण खाली. पिलू तू नको धाव लांब. हा लांबूनच मार. 2 का 3 महिन्यापूर्वी मित्र आता इथपर्यंत पाणी होतं त्यावेळेस. पाऊस गेला असेल ना. आता पाणी सगळं सोडून दिलं ना. पाणी सोडलं तर खाली दिसत तरी कुठे पाणी. आणि हे बघ, हे हा पोर्शन आहे ना, हे ह्याच्यात पाणी जातं. तिथं वीज केंद्र आहे, तिथं वीज तयार होते आणि मग ते कॅनल आहे ना, आता दाखवतो खाली पाणी येत होतं, कॅनलने खाली सोडतात तिथं नदीत पाणी, आणि नदीचं बंद केलं का मग कॅनलला सोडतात. हे पाणी कंटिन्यू चालू राहतं. कारण ह्याच्यातून आहे ना, हे जवळपासची जेवढी गावं आहेत ना, यांना इथून वीज जाते. यांना MSEBची वीज नाही. हा, आणि यांची वीज अशी की 24 तास चालू राहते. यांना स्टोअर करायला काही जागा नाही. कुठं? ते सगळे त्याच्या पाठी. ह्याच्या हात आहे तो ना. मधला टापू दिसतोय का, त्या टापूवर आहे ते मंदिर. हे पाणी जेव्हा खाली म्हणजे जातं proper तेव्हा ते मंदिर वर आंबेगाव येतं. म्हणतो नाही का तालुक्याचं, ते इथं होतं. ते उठलं मग ते बाकी धरणामुळे खाली गेलं. आता हे आंबेगाव, प्रॉपर आंबेगाव हा बाजार. काय इथं सगळा बाजार बिजार भरायचा. काय ग? मग नंतर धरण बांधलं ना. धरण आता किती 30-35 वर्ष झाले असतील. तो टाकू पाण्यात टाकू तुला. नवीन झालता ना, विषय काय झाला माहिती का एकदा. आता ह्या लोकांनी अंदाज धरला की काय नाही होणार नाही का, आणि ना त्यांनी दरवाजे खोललेच नाही. पाण्याची पातळी ना डायरेक्ट त्या लेवलला गेले ना, ते जे प्रेशर आलं ना पाण्याचे, दरवाजेच उघडले नाही. पाणी डायरेक्ट धरणाच्या वरतो. सगळ्यांची हवा तंग, काय करावं काय नाही असं झालं. पण ते नशीब त्यांनी दम धरला त्या धरणाने नाही का. नाही पण मग धरण एवढं येणार आहे वरतून जाईल ना पाणी. वरतून नाही ना, पण मग ते सगळं तोडत जातं ना हळूहळू. अरे मग एवढं भरत असेल तर मग ती खाली पण दिसते. ती गावं तेव्हा भरत असतील ना. ते असं हद्द आहे छोटी. हा, ती गाव आहेत ना, छोटी छोटी ती हद्द आहे. तिथं पूल आहेत सगळे, तिथपर्यंत शेवट होतो धरणाचा. फार किती पाऊस झाला ना, तो एंड आहे. बघ ते समोरचं घर दिसतंय ना, हे घर नाही, हे यांच्या राहण्याची जागा आहे. तिथपर्यंत पूर्ण पॅक होतं. हे काय करतो काय ग? बोटिंग बिटिंग चालायची. आता काय नाहीये. ती एकदा काय झालं, बोट पलटी मारली, बरेच लोक हे झाले. मग तेव्हापासून ते बंद केलं. नाही तर बोटिंग बिटिंग सगळं होती. ध म्हणजे धरण. आपण काय बघितलं? धरण. आता कुठे चालू आपण धबधब्यावर. पाहिजे तर तिथं मग अशी माणसं होती तिथं. आणि हे पाणी फक्त नाही का इथं जाऊ ना, नाही तर मग कॅनलच्या रस्त्याने शॉर्टकटने निघायचं तर शॉर्टकटने नाही, पण आपल्याला बाजार करायचा आहे ना. मी तुम्हाला काय दाखवतोय.
घे आतमध्ये. मी तर टीव्हीच्या बाजूला सोड. बसलेली आहे आणि मला सांगितले चहा ठेवायला. मला पप्पाचं पाणी आणायचंय. पाणीच आणायचंय मला, तर चहा सांगितलंय. आता आपण माझ्यासोबत चहा करूया. दीदी चाय बनवत आहे. चायचा डोप गॅस. गाईस हॅलो, नवीन चॅनल मला हँडओव्हर केलाय. आता पेमेंट सगळी माझ्याकडे येणार माझं. आता आम्ही जेवण झालेलं आहे, मम्मी लोकांचं बाकी आहे. मग आम्ही जाऊ वरच्या ग्रामीण घराकडं हौजी खेळायला. 1 रुपया जमा केलाय बिचारा पोराने, एकच राऊंड खेळणार आहे तो. नाही याला 1 रुपया भेटलाय, पण 1 राऊंड सुद्धा 5 रुपयाचा आहे. ना आम्हाला 1 रुपयाचं कोण बोललं? बंबीकडून घेतलं. तू बारीक आहे का? नाही ते काय, आठवड्यात कपडे बदलले तुझे आता. हा इकडे मम्मी बसली जेवायला. मम्मी सोबत आलो. इकडे आजीच पण होत आलं. मावशीने जेवली ना? मावशी काकांबरोबर बसणार. काका आलेत ना अजून, नवीन घराकडे गेलेत ते. बाबा गमती करत असतात सारखी. आता घराकडे आली असते. हौजी आणलं का पण? आऊजी आणला, सोन्या नानाकडे होता. आणलंय ना, बघू आणला. ही पेनाचं किट आणलंय काही गेले. मला पाठवलंय बॉटल आणायला थंडी. आणि हे 2 जण अजून मॅच मध्ये गुंतले. नाना चल, चलो ऊपर जाते. भेंडी कोणी बंद केला? तुम्ही काय घाबरवताय हो मला? मी आज तिथून बॉटल घेऊन आले, मला हे लाईट कोणी बंद केलं आता. जास्त लोकांच्या घरामध्ये असं होतं, अचानक गोष्टी हलतात इथून तिथून. कुठे आहेत? तिकडे वर जायचंय. कोण उभा आहे तिथं? सीमाताई मला येतं. माझी तिकीट 1 रुपये. काय करायचंय? अरे आता गोल नाही, जरा लांब लांब बसा. 5 लावायचे की 2 आधी सांगा. 2 रुपये का 5 रुपये लावायचे? मला 1 रुपये. आधी 2 रुपये. एक काम करा, मोठ्यांकडूनच 10,000 रुपये घ्या, बारक्यांचं जाऊ द्या. 1 रुपये घ्या. तिकीट सिम्बा खेळतो का? मोठ्याकडून दादा घेणार ना आपण. नाही. अरे पण ते जिंकत आपले जातील ते 1 रुपये घेऊन त्यांना नाही द्यायचं. मी 1 रुपये भरते ना. मी 1 रुपये स्टार्टिंगला 1 नंबर सांग. जर तुझ्या समोर 13 सांगितला तर बघायचं माझ्याकडे जर आहे का. माझ्याकडे असेल ना तर मी ते लाईन मारणार. ओके, माझ्याकडे करू तू मारायची नाही. हा मग परत तो दुसरा आपला पेन ब्लॅक आहे का? ब्लॅक आहे काय? असेल ते इथे कर. आणि कोणते पण 5 झाले ना बोलायचं माझे 5 झाले. कॉन्ट्रॅक्ट पण चांगला आहे. अप मारू शकते. कळलं नाही सुरुवात आहे. डोळ्याखाली मस्कारा म्हणून लावला तरी चालेल. मिळत नाही. लक्षात राहिला तुझे 5 झाले. मस्काराचं डोळ्याखाली काजळ असतं. ज्याचे पहिला 5 त्याला मग 10 रुपये भेटणार. ओके, मग नंतर होतील त्याला नाही का, नंतर होतील त्याला नाही. नंतर मग परत कट करायचं. कट असं ना की गेम संपला परत कट करायचे. मग ही लाईन सगळं झाली तुझी. तू बोलायचं माझी झाली फर्स्ट लाईन, मग तुला 10. असं ना की हिचीच वाट बघ. ही पण आधी आम्हाला चुकीचं शिकवत होती पप्पा. आडवी लाईन पहिले ज्याची होईल त्याने 1 सांगा. हा, पण ज्याची पहिली होईल त्यालाच पैसे भेटणार. एका वेळी दोघांची पण होऊ शकते. अर्धे अर्धे भेटणार. कळलं? पैसे 10 रुपये 5-5 रुपये भेटणार. जेवढे मला नाही भेटले. माझ्याकडे 2 रुपये आहेत. एक वाटा दोघांची. ओम नमः शिवायली चिटिंग व्हायची. ए नको घेऊ. कसं करायचं दाखव ना. अहो तो ओम नमः शिवायली शिकायला. इथं मावशी आहे, तिथं मम्मी आहे, इथं मी आहे, इथं इशू आहे, तिथं ओम आहे, पप्पा आहे आणि बाकी मला दाखवलंच नाही. आता दाखवलं. आम्ही चांदण्या बघतोय. आम्ही चालण्या बघतोय. दिसतंय. कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होतंय पण बेस्ट व्ह्यू दिसतोय. असं वाटतंय की आपण ते प्रोजेक्टर लावलाय, मिनी प्रोजेक्टर. आय कांट शो यू गाईज. मी Sorry. म्हणते त्या इतकं सुंदर दिसतंय वरचा. बघितलं ना, असं वाटतं की हे लावलंय
तो मिनी प्रोजेक्टर असतो ना सीडी टाकायची ते तारांगण काहीतरी आहे ना प्रोटेक्शन जे आपल्याला आडवा हसून असं वरचं दिसतंय. हा